यांनी आता रेकॉर्डिंग करण्याकरता इथं लावल्यानंतर थोडीशी भीती वाटते. अशा काळामध्ये स्वातंत्र्याविषयी आपण बोलतो आहोत. सन्माननीय विचारपीठ, आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती ज्यांची आहे ती जस्टिस नलावडे, जस्टिस BG कोळसे पाटील, आयोजक नीरज जैन, आणि आत्ता ज्यांनी अतिशय सुंदर असा माझा परिचय करून दिला त्या अलका जोशी, लोकायतचे सारे स्वयंसेवक, म्हणजे लोकायचेही स्वयंसेवक असतात, आणि आपण सर्व. खरं म्हणजे इथं या विचारपीठावरती बोलणं ही खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. त्याचं पहिलं कारण असं की या विचारपीठावरती अनेक मान्यवरांना नीरज जैन यांनी इथं आणलेलं आहे, लोकायतनं आणलेलं आहे. म्हणजे मला आठवतं तसं पुरुषोत्तम अगरवाल, अपूर्वानंद अशी अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व या विचारपीठावरती येऊन त्यांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत, ते बोललेले. आणि तशा विचारपीठावरती माझ्यासारख्या एका नव्यानं लिहू पाहणाऱ्या, बोलू पाहणाऱ्या व्यक्तीला बोलावणं हा माझ्यासाठी खरोखरच खूप सन्मान आहे. त्याबद्दल मी लोकायतचा मनापासून ऋणी आहे. खरं म्हणजे नीरज जैन जेव्हा मला त्यांनी बोलावलं आणि फोनवरती मला ते सांगत होते तेव्हा त्यांच्या लक्षात नसेल, पण अनेकदा मी लोकायतच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिलेलो आहे. मी त्यांना मगाशी आठवण सांगितली की मला वाटतं मी अगदी 10वी झालो असेल तेव्हा हद अनहद नावाची एक डॉक्युमेंटरी शबनम वीरमणी यांची, याचं स्क्रीनिंग होतं. कबीरावरच्या जवळपास 4 डॉक्युमेंटरीज या शबनम वीरमणी यांनी केल्यात, आणि तेव्हापासून लोकायतच्या अनेक कार्यक्रमांना मी अगदी उपस्थित होतो. त्यामुळे लोकायतचा आणि माझा पूर्वीपासूनचा संबंध आहे, आत्मीय अशा प्रकारचा संबंध आहे. आणि त्याच्यामुळे लोकायतच्या व्यासपीठावरती येणं, त्या विचारपीठावरती बोलणं ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे लोकायत हे नाव जे आहे ते आपल्या एका भारतीय परंपरेतून, चार्वाकाच्या विचार दर्शनातून येतं. आणि हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान मुळामध्ये इथल्या सगळ्या कर्मठ परंपरेला प्रश्न विचारतं. प्रत्यक्ष हेच प्रमाण मानलं पाहिजे, अनुभवजन्य ज्ञानाच्या आधारे पुढे गेलं पाहिजे असं सांगणारं हे तत्वज्ञान आहे. आणि म्हणून अशा एका ज्याला म्हणत परिवर्तनवादी अशा परंपरेशी नाळ असलेलं हे विचारपीठ आहे. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे स्वातंत्र्य दिना दिवशी स्वतंत्रपणे बोलता येईल अशी फार कमी विचारपीठं आहेत. आणि त्याच्यामुळे या विचारपीठावरती बोलताना मला विशेष आनंद होतोय. मुख्य म्हणजे जे विषयावरती मी बोलतोय तो नियतीशी करार, भारताचं संविधान आणि पंडित जवाहरलाल नेहरू हा अतिशय माझ्या आस्थेचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि त्याच्यामुळं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्यासोबत हे विचार शेअर करणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा विचार करतो आणि नियतीशी करार हा शब्द जेव्हा माझ्या कानात गुणगुणत राहतो तेव्हा मला अर्थातच पंडित जवाहरलाल नेहरूंचं 15 ऑगस्टच्या रात्रीचं भाषण आठवतं. ते म्हणाले होते की जेव्हा सारं जग झोपेत आहे तेव्हा आपण एक करार करतोय. खूप वर्षांपूर्वी आपण तो करार केला होता आणि त्या कराराची पूर्तता करण्याकरता आज आपण इथे जमलेलो आहोत. अतिशय रोमांचकारी असं अंगावर शहारा आणणारं ते भाषण आहे. केवळ 3-4 मिनिटांच्या त्या सुरुवातीच्या निवेदनामध्ये पूर्ण देश शहारला, नव्यानं जन्माला, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषक काल. त्यामुळे या अंधाराच्या गर्भामध्ये नवा देश जन्माला येत होता. हे होत असताना देशाची फाळणी होत होती, रक्तरंजित असा सगळा भवताल होता. आणि या सगळ्या भवतालामध्ये नेहरू एक नवी दिशा दाखवत होते, नव्या दिशेने जायचं कसं हे सांगत होते. ते भाषण मला असं वाटतं की ते आपल्याला आठवण करून देतं आपण नक्की कोण आहोत. आणि म्हणून मला जेव्हा त्यांनी विचारलं की विषयाचं टायटल काय असेल, शीर्षक काय असेल, मी म्हटलं नियतीशी करार. नियतीशी करार म्हटल्यानंतर अनेकदा असं वाटतं की डेस्टिनी म्हणजे ज्याला म्हणत आपण की नियती शरणता आहे का किंवा काहीतरी दैवी आहे का, तर बिलकुलच नाही. किंबहुना भारतातल्या
सामूहिक परंपरेचा शोध घेत नव्या दिशेनं जायचं कसं हे सांगणारं ते नेहरूंचं भाषण होतं. आणि म्हणून नियतीशी करार हा तो करार आहे ज्याची आज पुन्हा एकदा आठवण करून देण्याची आवश्यकता आहे. याचं कारण असं, आता सुरुवातीला अलका जोशी यांनी सविस्तर अशी मांडणी केली की आज आपण कोणत्या काळामध्ये जगतो आहोत. ते या काळात जगतो आहोत की जिथे या नियतीच्या कराराची आठवण करून देणं भाग आहे. तर आमचं योगेंद्र यादव म्हणतात तसं आपण रिपब्लिक 2.0 मध्ये प्रवेश केला आहे. हे दुसरं गणराज्य आहे. आणि हे जर दुसरं गणराज्य असेल तर पहिलं गणराज्य काय होतं, तो नियतीशी करार काय होता याची आठवण करून देणं मला वाटतं फार महत्वाचं आहे. म्हणजे ते हिंदी मधलं फार प्रसिद्ध गाणं आहे की आईना मुझसे मेरी पहली सी सूरत मांगे. आरसा मला माझं पहिलं रूप मागतो. आणि तेव्हा मला असं वाटतं की खरोखरच देशाचा चेहरा मोहरा जेव्हा पूर्णपणे बदललेला आहे तेव्हा हा नियतीशी करार सांगणं म्हणजे पुन्हा एकदा त्या मूळ रूपाची आठवण करून देणे, तो रिमाइंडर आहे. आणि हा रिमाइंडर आज अतिशय महत्वाचा आहे कारण तो नियतीशी करार हा आपल्या सर्वांच्या वतीनं झालेला आहे. आता ज्या प्रास्ताविकाचा उल्लेख झाला ते प्रास्ताविक म्हणजे केवळ एक वाक्य आहे. आणि ते एक वाक्य आपल्या साऱ्या संविधानकर्त्यांनी त्यावेळेसच्या आणि भावी पिढ्यांच्या वतीनं उच्चारलेले एकच वाक्य. ते भारताचं सामूहिक स्वप्न आहे. आम्ही असं नेहमी म्हणतो की भारतीय संविधान हा आपल्या देशाचा जीपीएस आहे. देशानं जायचं कसं पुढे, जसं तुम्हाला इथे हा हॉल शोधताना जीपीएस लावला असेल आणि त्या गुगल बाईने सांगितलं असेल टर्न राईट टर्न लेफ्ट, असं करत करत आपण इथे येतो. तसं हा नवा देश जेव्हा तात्पडत होता की कुठल्या दिशेनं जायचंय तेव्हा भारतीय संविधान हा तो नियतीशी करार होता. त्यामुळे जेव्हा लॉर्ड माउंटबॅटन असं म्हणाले की आम्ही जेव्हा इथून जाऊ तेव्हा इथे अराजक निर्माण होईल, तेव्हा गांधी म्हणाले ते अराजक आमचं असेल. गांधी हा स्वॅग करू शकत होते याचं कारण असं की ब्रिटिशांचा सुद्धा कायद्याच्या राज्यावर विश्वास होता. ते अराजक नव्हतं. नेहरू जेव्हा नियतीच्या कराराची गोष्ट करत होते तेव्हा त्याचा पाया महात्मा गांधींनी घातलेला होता आणि त्या कराराचं नेमकं स्वरूप कसं असेल ते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे जेव्हा नियतीशी करार असं म्हटलं तेव्हा कुठल्या नियतीचा, डेस्टिनीचा, दैवाचा असा संबंध नाही, तर तो इथल्या मातीतल्या परंपरेशी, इथल्या जनसमूहाशी आपल्या सगळ्यांच्या वतीनं जे एक सामूहिक स्वप्न पाहिलं त्याचं शपथपत्रच घेतलं, ते जर निभवायचं असेल, त्याच्याशी जर आपल्याला प्रामाणिक राहायचं असेल तर आपल्याला तो करार नेमका काय ते समजून घेतलं पाहिजे. आता लोकांची टीम सगळी गाणी सादर करत होती. भारत जोडो यात्रेमध्ये आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्यांचं एक फार प्रसिद्ध गाणं आहे क्या हुआ तेरा वादा. आणि अर्थातच कुठले कुठले वादे 15 लाखापासून ते प्रत्येकाला घर मिळणार इथपर्यंतचे सगळे जे वादे आहेत त्याला प्रश्न विचारणारा असं त्यांचं गाणं आहे. आणि त्याच्यामुळे हा जो वादा आहे जो 1947 साली केला गेला होता त्याचा नेमका काय झालंय हा प्रश्न या कराराच्या निमित्तानं उपस्थित करणं हे मला फार महत्वाचं वाटतं. कारण मी जे म्हटलं की हा जो जीपीएस आहे, हा जीपीएस सुरुवातीला जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपण गडबडत असतो, आपल्याला चाचपडत असतो. पंडित जवाहरलाल नेहरू हे एका अर्थानं पहिल्यांदा जीपीएस वापरणारे नेते होते. कारण देशासमोरची वाट सुस्पष्ट नव्हती. ज्याला म्हणतो ना आपण पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधार नाही, अशा सगळ्या वातावरणामध्ये हे मार्गक्रमण सुरू झालं. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे नेहरू जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये एकच कविता होती. ती कविता होती रॉबर्ट फ्रॉस्टची. Woods are lovely, dark and deep, but I have promises to keep and miles to go before I sleep. हे घनगर्द जंगल आहे. हे जंगलातली वाट, हे निबिड अरण्यातली वाट सोपी असणार नाही, ती अवघडच असणार आहे. पण ती वाट चोखळण्याची हिम्मत माझ्यामध्ये आहे. ती स्वप्न मला पूर्ण करायची आहेत. त्या दिशेने भारताचा प्रवास सुरू झाला.
आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की अनेक देशांची वाताहत झाली, म्हणजे 20व्या शतकाच्या मध्यावरती ज्यांना ज्यांना स्वातंत्र्य मिळालं, कुठे लष्करशाही आली, कुठे हुकुमशाही आली, सरकार कोसळली, अराजक निर्माण झालं. भारतामध्ये असं बिलकुल झालं नाही. याचं कारण असं होतं की स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये 9 वर्ष तुरुंगात काढणारा माणूस हा स्वातंत्र्योत्तर भारताचा 17 वर्ष पंतप्रधान होता. या दोन भारतांना, स्वातंत्र्यपूर्व भारताला स्वातंत्र्योत्तर भारताशी जोडणारा पूल म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. आणि त्यामुळे या नेहरूंनी हा नियतीशी करार कशा प्रकारे घडवून आणला, त्यांची त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका काय होती, हे आज मी आपल्यासमोर सांगणार आहे. आणि ते सांगण्याचं औचित्य सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ज्या दिवशी अचानक नवे सिनेमे रिलीज व्हायला लागतात, जाणीवपूर्वक इथला सगळा वारसा जो आहे तो संपुष्टात कसा आणता येईल याचा जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला लागतो, तेव्हा पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायला लागते की आमचा हा समृद्ध वारसा आहे, तो अशा तुमच्या किरकोळ प्रयत्नांनी संपणार नाही. जे नेहमी म्हटलं जातं की तुम्ही मला गाडण्याचा प्रयत्न केलात, पण मी बीज होतो, मी उगवून येईन. आणि त्यामुळं हा जो मोठा वारसा आहे, हा समृद्ध वारसा आहे, तो जर आपण नाही समजून घेतला तर आपण चाचपडणार, आपण गोंधळणार. म्हणजे मी नेहमी एक उदाहरण सांगतो, कोळसे पाटील, अनेकदा असं होतं की नवीन तरुण पिढी जी आहे ती खूप धडपडत असते आणि ती नोकरी नाही, अमुक नाही, तमुक म्हणून बरंच काम करत असते. आणि त्यांना अचानक कळतं, अरे आपल्या आजोबाच्या नावावर तर 100 एकर जमीन आहे. आणि मग त्यांना कळतं की अरे आपण का सगळे हे प्रयत्न करत होतो. एक प्रकारे असंच झालंय, आपल्याला आपल्या आजोबा पणजोबांच्या पिढीनं काय दिलं, तो समृद्ध वारसा, तो नीतीशी करारच माहित नाही, म्हणून आज आपली ही अवस्था. आपल्याला हा समृद्ध वारसा जेव्हा कळेल तेव्हा वर्तमानाचा आरसा नीट समजून घेता येईल. आणि त्या दिशेनं जाण्याकरता मला असं वाटतं की आपण प्रयत्न करायला हवेत. आज आपणापैकी अनेकांनी झेंडावंदन केलं असेल, ध्वजारोहण केलं असेल, आणि तो तिरंगा जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा तेव्हा मला सरोजिनी नायडू यांचं भाषण आठवतं. त्या संविधान सभेमध्ये बोलत होत्या आणि त्या असं म्हणाल्या की व्हर्सायचा जेव्हा करार झाला पहिल्या महायुद्धानंतरचा, तेव्हा तिथे पॅरिसमध्ये ऑपेरा हाऊसमध्ये एक मोठा समारोह सुरू होता आणि सगळ्या देशांचे ध्वज होते, गाणी होती, नृत्य होतं, सगळा जल्लोष सुरू होता. आणि तिथे एक भारतीय तरुण माझ्या जवळ आला आणि तो म्हणाला, ताई आपला ध्वज कधी असेल, आपण कधी स्वतंत्र होऊ. ही गोष्ट जवळपास स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची 3 दशकांपूर्वीची आहे. आणि सरोजिनी नायडू म्हणाल्या, माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हणाले की एक ना एक दिवस हा युनियन जॅक उतरला जाईल आणि भारताचं नवं स्वप्न तिरंग्याच्या रूपात जन्माला येईल. हा प्रसंग जेव्हा घडत होता तेव्हा पिंगाली व्यंकय्या नावाचा एक आर्टिस्ट, एक कलाकार महात्मा गांधींकडे ध्वजाच्या रचना दाखवत होता, तिरंगा कसा असेल. तेव्हा त्याने जवळपास 22 एक वेगवेगळे ध्वजाची रचना दाखवली गांधींना. आणि अखेरीस आपल्याला कल्पना आहे की 1930च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हा ध्वज आला. तेव्हा त्या ध्वजामध्ये चरखाही होता. चरखा हे स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक होतं. आणि तोच तिरंगा, जो तिरंगा नेहरूंनी जेव्हा संविधान सभेमध्ये तो सर्वांसमोर सादर केला, तेव्हा त्याने सांगितलं की हा धर्मासाठीचा नाही, हा कुठल्याही धार्मिक प्रतीकांचा नाही, हा त्यागाचा, बलिदानाचा, समृद्धतेचा, इथल्या बहुलतेच्या परंपरेचा असा हा तिरंगा आहे. आपल्याला वाटतं की नुसतं बोलायला काय, नुसती भाषणं करायला काय, कोणी काही म्हणेल, पण स्वातंत्र्य लढ्याचा आणि संविधानाचा सगळा इतिहास जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की या परंपरेतूनच, या इतिहासातूनच ही बहुलता जन्माला आली. म्हणजे तिरंग्यासोबतच एक महत्वाचं राष्ट्रीय प्रतीक आपलं राजमुद्रा. ही राजमुद्रा कशी ठरली ही गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये एक ध्वज समिती स्थापन केलेली होती आणि ते म्हणाले
बद्रुद्दीन तय्यबजी यांना. बद्र म्हणजे तुमच्याकडे खूप कलात्मक सौंदर्य दृष्टी आहे. कशा प्रकारची आपली राजमुद्रा असावी तुम्हाला काय वाटतं? त्याच्याकरता आपल्या ध्वज समितीनं त्यावेळेसच्या ज्या कला शाळा होत्या त्यांना प्रस्ताव पाठवले. त्यांना सांगितलं की त्यांना आवाहन केलं तुमचे प्रस्ताव पाठवा म्हणून. अनेक प्रस्ताव आले पण काही केल्या कुठलाच प्रस्ताव यांना संमत होईना, मंजूर होईना. आणि त्यावेळेस सुरैया तय्यबजी या बद्रुद्दीन तय्यबजींच्या पत्नी त्या स्वतः अतिशय सुंदर कलाकार होत्या आणि त्यांनी ही आपली राजमुद्रा सुचवली. आता गंमत पहा, हे बद्रुद्दीन तय्यबजींची पत्नी सुरैया तय्यबजी सुचवतात ती राजमुद्रा आहे मूळची सम्राट अशोकाच्या सारनाथच्या स्तंभावरची. तो सगळा बौद्ध परंपरेचा इतिहास आहे. ऑस्कर ऑर्टेल या ब्रिटिश माणसानं मुळात उत्खनन केलं तेव्हा हा अशोकाचा सारनाथ स्तंभ सापडला. ऑस्कर ऑर्टेल हा ब्रिटिश माणूस. त्याच्यावरती खाली वाक्य काय? सत्यमेव जयते. हे सत्यमेव जयते कुठलं आहे? मुंडकोपनिषदातलं. सत्याचाच विजय होतो हे मुंडकोपनिषदात लिहिलेलं आहे आणि ते सुचवतात सुरैया तय्यबजी. हा आमचा वारसा आहे. या बद्रुद्दीन तय्यबजींना पाकिस्ताननं ऑफर दिली होती की आमच्याकडे उच्च पदावरती तुमची नियुक्ती केली जाईल, सर्व अधिकार तुम्हाला दिले जातील. पण बद्रुद्दीन तय्यबजी म्हणाले माझा विश्वास इथल्या धार्मिक बहुलतेवरती आहे, इंद्रधनुषी स्वप्नांवरती आहे. मी धर्माच्या आधारावरती उभा राहिलेल्या राष्ट्रामध्ये येऊ शकत नाही. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मी तिरंगाकडे पाहतो, जेव्हा जेव्हा ह्या राजमुद्रेकडे पाहतो तेव्हा तेव्हा मन अभिमानानं भरून येतं. आणि हे जाणीवपूर्वक केलेलं नाहीये. जसं आजकाल केवळ प्रतिनिधित्व करता प्रतिनिधित्व असतं, म्हणजे कोणीतरी एक स्त्री पाहिजे, कोणीतरी एक अल्पसंख्याक समूहातला पाहिजे, अशा प्रकारची गोष्ट नाही. खरोखर या इतिहासामध्ये अशा प्रकारची बहुसंस्कृतिकता होती आणि म्हणून तो खऱ्या अर्थानं नियतीशी करार होता. त्या नियतीच्या करारामध्ये प्रत्येकाचा समावेश होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्याला असं नेहमी सांगितलं जातं की भारताचं संविधान हे काय संविधान सभेमध्ये जे लोक होते त्या लोकांनी मिळून लिहिलं. म्हणजे जे कोणी 250-300 लोक असतील किंवा मसुदा समितीतले जे लोक असतील त्यांनी प्रामुख्याने हे संविधान लिहिलं. पण हे आवर्जून सांगितलं पाहिजे की फेब्रुवारी 1948 मध्ये आपल्या संविधानाचा जो ड्राफ्ट आहे, मसुदा जो आहे, तो लोकांसाठी खुला केला गेला. खरं म्हणजे असं करू नये असं के.एम. मुन्शी यांचं मत होतं. त्यांचं म्हणणं होतं की संविधान ही अतिशय किचकट गोष्ट आहे, कॉम्प्लेक्स गोष्ट आहे आणि ते जनरल पब्लिक करता, सर्वसामान्य माणसांकरता ते खुलं असू नये, त्यातनं गोंधळ निर्माण होईल. पण आपल्या संविधान सभेतले अनेक लोक हे उदार होते आणि त्याच्यामुळे फेब्रुवारी 1948ला संविधानाची मसुदाची जी प्रत आहे, 1 रुपयाला होती ती प्रत, तेव्हा ती सगळीकडे आकाशवाणीवरनं सांगण्यात आलं की तुमच्या काय सूचना आहेत, तुमचे काय प्रस्ताव आहेत, ते तुम्ही संविधान सभेला कळवा. आदिवासी गोंड समाजातल्या अनेकांनी आपल्या नागपूरमध्येच त्यांनी संविधान सभेला पत्र दिलं. एवढंच नव्हे, आसाममध्ये जे चहा पिकवणारे शेतकरी आहेत त्यांनी संविधान सभेला लिहिलं. अक्षरशः हजारो प्रस्ताव आले. आपल्याला असं वाटतं लोक अडाणी होते, अशिक्षित होते, त्यांना काय कळत होतं? लोक अडाणी होते, अडाणी म्हणजे अशिक्षित अशा अर्थाने म्हणते, पण ते समंजस होते. ते समंजस होते, त्यांना राजकीय भान होतं आणि त्याच्यामुळे जेव्हा हजारो अशा प्रकारचे प्रस्ताव आले त्या प्रत्येकाला आपल्या संविधान सभेनं उत्तर दिलेलं आहे. त्यातल्या जवळपास 2000हून अधिक सूचना ह्याच्यावर चर्चा झालेली आहे. लोक म्हणतात अरे किती 3 वर्ष लावली, किती मोठं संविधान, काय चर्चा करत बसता. संविधान सभेच्या वादांचे जेव्हा खंड वाचतो ना आपण, तेव्हा लक्षात येतं की प्रत्येक मुद्द्यावरती किती बारकाईने चर्चा झालेली आहे. एवढंच नव्हे, त्यातल्या काही लोकांना आपण संविधान सभेच्या सल्लागार समिती नेमलं. म्हणजे केवळ त्या लोकांना सुचवा रे तुम्ही, पण आम्हाला काय करायचं ते आम्हीच करू,
अशा प्रकारची जी गोष्ट आजकाल होत असते, बरोबर ना, म्हणजे विचारार्थ अशा गोष्टी पाठवल्या जातात आणि प्रत्यक्षात जे करायचं ते ठरलेलं असतं अगोदरच. अशा प्रकारच्या गोष्टी नव्हत्या, तो जेन्युइन प्रयत्न होता. ऑर्निट शानी आणि रोहित डे या 2 संशोधकांनी हे सगळं संशोधन पुढे आणलेलं आहे. रोहित डे यांचं महत्वाचं पुस्तक आहे पीपल्स कॉन्स्टिट्यूशन, लोकांचं संविधान. आणि ऑर्निट शानी या इस्रायलच्या प्राध्यापिका, त्यांनी हाऊ इंडिया बिकम डेमोक्रॅटिक, भारत लोकशाही देश कसा झाला. बघा, आजच्या इंडियन एक्सप्रेसला रोहित डे आणि ऑर्निट शानी यांचा लेख आहे, त्याच्यावरती लिहिलंय आवर फ्रीडम आवर कॉन्स्टिट्यूशन. इस्रायलच्या प्राध्यापिकेला भारताच्या संविधानाचं महत्व कळतं. वेगळं काही सांगायची गरज नाही, इस्रायल म्हटल्यानंतर आपला कळालं असेल. मुद्दा असा की त्यांनी हा सगळा इतिहास समोर आणला आणि हे सांगितलं आवर्जून की हा नियदेशी करार एकट्या पंडित नेहरूंचा नव्हता, एकट्या आंबेडकरांचा नव्हता, एकट्या गांधींचा नव्हता, इथल्या सर्वसामान्य माणसाचा त्याच्यामध्ये सहभाग होता. आणि या सामूहिक शहाणपणाच्या पायावरती अख्खं संविधान उभं आहे. तो नियतीशी करार उभा आहे. तो असा लेसापेसा नाही की कुणी एक निवडून आला आणि कुणी काही बदल केले किंवा बदलायची भाषा केली म्हणून सगळं काही बदलेल. तिची जाहिरात होती ना की दीवार टूटती क्यों नाही, कसं आहे ते तुटत नाही, ते इतकं मजबूत आहे. आणि ते मजबूत करण्यामध्ये या स्वातंत्र्य सैनिकांनी, आपल्या समाज सुधारकांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावलेली. आपण म्हणतो स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नेमकं काय झालं. एक प्रसंग आहे. लोहिया हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे अतिशय कट्टर विरोधक, आणि त्यांनी असं सांगितलं एका स्त्रीला की नेहरूंचं भाषण झालं की नेहरूंना जाऊन भेटायचं आणि म्हणायचं, नेहरू बाबा तू म्हणतो स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला काय मिळालं. ठरल्याप्रमाणे विरोधकांच्या तुम्हाला माहिती स्ट्रॅटेजीज असतात तशा नेहरूंचं भाषण झालं. त्या बाई समोर गेल्या, त्यांनी चक्क कॉलर पकडली आणि म्हणाल्या, नेहरू बाबा तुमचं स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला काय मिळालं. नेहरू म्हणाले पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. पंतप्रधानाची कॉलर पकडायची असते हे 1950 सालीच आपल्याला कळलेलं आहे. हे स्वातंत्र्य मी जेव्हा उपभोगत असतो तेव्हा माझ्यावरती जबाबदारी पण असते. आज काय केलं जावं याच्याकरताच तर मी हे सांगतोय. आणि त्याच्यामुळे उत्तरदायित्व ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आवर्जून सांगितलं पाहिजे की आपल्या देशामधल्या ह्या सगळ्या परंपरेमधून, या इतिहासातल्या सगळ्या घटनांमधून आपण बोध घेतला पाहिजे. आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. याचे अनेक पुरावे सापडतील. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1937 साली कलकत्ता मॉडर्न रिव्ह्यू या वृत्तपत्रामध्ये एक लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखाचं शीर्षक होतं वी वॉन्ट नो सीझर्स. वी वॉन्ट नो सीझर्सचा अर्थ असा की आम्हाला हुकुमशहा नको आहेत. सीझर हे त्या अर्थानं वापरलेलं होतं. आणि लेखाच्या खाली लेखकाचं नाव होतं चाणक्य. आता चाणक्य म्हणजे कोण? आजकाल ते चाणक्य कोणालाही म्हटलं जातं. मग लोकांना तो प्रश्न पडला आणि अखेरीस जे कळलं, नलावडे सर, तो लेख दुसरा तिसरा कोणी नाही, दस्तूर खुद्द पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिला होता. नेहरूंना असं का लिहावं वाटलं? नेहरू म्हणाले की जर एकाच माणसाच्या हातामध्ये हा देश गेला तर हे देशाचं अधःपतन होईल, इथली लोकशाही संपुष्टात येईल. आणि म्हणून लोक भलेही माझ्यावर प्रेम करत असू द्या, तो मी असो किंवा आणखी कुणी असो, एका माणसाच्या हातामध्ये, हुकुमशहांच्या हातामध्ये हा देश देता कामा नये. नेहरू असं म्हणत होते. त्याला आधार होता 2 महायुद्धांच्या काळामध्ये इटली, जर्मनी, जपान या देशांमध्ये ज्या प्रकारच्या फॅसिस्ट शक्ती आल्या होत्या, मग तो मुसोलिनी असो, ॲडॉल्फ हिटलर असो, यांच्यामुळे जगभरात काय घडतं आहे याचं सर्वाधिक भान जर कुणाला असेल तर ते पंडित जवाहरलाल नेहरूंना होतं. आणि म्हणून
हिटलरनं बोलावलं, मुसोलिनीनं बोलावलं, पण नेहरू त्यांच्याकडे गेले नाहीत. एवढंच नव्हे, मुसोलिनीनं जेव्हा टागोरांना बोलावलं होतं तेव्हा मात्र टागोरांच्या विषयी अतिशय चुकीच्या अशा प्रकारच्या फेक न्यूज ह्या इटालियन भाषेमध्ये तिकडच्या वृत्तपत्राने छापल्या होत्या. म्हणजे फेक न्यूज हा तसा काही नवीन प्रकार नाही, पण नेहरूंना या सगळ्याची कल्पना होती आणि त्याच्यामुळे नेहरूंनी जाणीवपूर्वक या हुकुमशाहीला नकार दिला. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेतलं शेवटचं जे भाषण आहे त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी हेच म्हटलं, विभूती पूजा हा भारतीय समाजाला जडलेला रोग आहे. आपल्याला असं वाटतं की एका व्यक्तीच्या हातामध्ये सरकार दिलं, एका व्यक्तीच्या हातामध्ये देश दिला तर सगळं काही भलं होईल. आपल्याकडे अशी एक मानसिक घडण झालेली आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, धर्माला ग्लानी येते आणि मग तो अवतारी पुरुष येतो, तो येतो आणि अच्छे दिन येतात. असं होत नाही ना. एका माणसाच्या हातामध्ये दिल्यामुळे सगळं जग बदलत नसतं, जादूची कांडी त्याच्या हातामध्ये नसते. लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाचं म्हणणं ऐकावं लागतं. हा विभूती पूजेचा धोका पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितला. त्यांच्या मुलीनं तो धोका किती गंभीर आहे हे दाखवूनही दिलं. आणि आज त्याच्याहून भलत्या अशा अवस्थेमध्ये आपण आलेलो आहोत की जिथे हे संविधान राहणारच की नाही. आणि म्हणून आपला कल्पना आहे की आताच्या लोकसभा निवडणुकांमध्ये हा मुद्दा अतिशय कळीचा बनला, महत्वाचा बनला, केंद्रस्थानी आला. आणि त्याच्यामुळे असं म्हटलं गेलं की ही लोकसभेची निवडणूक नाहीये, तर पुन्हा एकदा संविधान सभेची निवड आपल्याला करायची आहे. कारण संविधान बदललं जाऊ शकतं आणि संविधान बदलणं म्हणजे केवळ आंबेडकर नव्हे, केवळ दलित समुदाय नव्हे, तर आपल्या प्रत्येकाचं भवितव्य बदलणं असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यामुळे हे जर बदलू द्यायचं नसेल, तो जर नियतीशी करार आपला टिकवून ठेवायचा असेल, तर आपल्याला संविधान नीट समजून घेतलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. एका बाजूला ही सगळी स्वातंत्र्याची मांडणी होत असताना दुसऱ्या बाजूला समतेसाठीचा सगळा जो अध्याय आहे तो सुद्धा संविधान सभेमध्ये सुरू होता. आणि अर्थातच याची सगळी एक मशागत ही सामाजिक आंदोलनांनी तयार केलेली होती. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर अनेकदा समतेच्या मूल्यांसाठी आग्रह धरत आपले जे सगळे मूलभूत हक्क आहेत त्याच्या अनुषंगानं त्यांनी अतिशय महत्वाची मूलभूत अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. एवढंच नव्हे, आपल्या लक्षात येईल की साधं संविधानाची उद्देशिका जी आहे त्याच्या अनुषंगाने जे डिबेट झाले. कारण 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी आपली प्रियंबल जी उद्देशिका आहे तिचा प्रस्ताव समोर ठेवला आणि त्याच्यानंतर भरपूर चर्चा झाली. त्यातला एक प्रस्ताव असा होता की ही संविधानाची उद्देशिका जी आहे ते आपण देवाला अर्पण करूयात. एच.व्ही. कामत नावाचे संविधान सभेचे सदस्य होते. त्यांनी जेव्हा असा प्रस्ताव समोर ठेवला तेव्हा आसामचे रोहिणी कुमार चौधरी ते म्हणाले, नाही, देवीला अर्पण करूयात. तुम्ही हसताय तशाच प्रकारे संविधान सभेमध्ये हशा पिकला. ते म्हटले, काय गंमत चालली आहे. मी तुम्हाला कामत अतिशय चिडले. ते म्हटले, मी तुम्हाला गंभीरपणे सांगतोय की देवाला अर्पण करण्यामध्ये काय अडचण आहे. ते म्हटले, देवीला अर्पण करूयात. आमच्याकडे कामाख्या देवीला फार महत्व आहे. कामाख्या देवीचं महत्व तुम्हाला माहिती आहे. आपले लोकही गुवाहाटीला जाऊन आलेले आहेत. त्याच्यामुळे हे देवीला अर्पण केलं जावं असं म्हटलं गेलं. त्याच्यावरती अनेक सदस्यांनी आक्षेप नोंदवला. ते म्हटले, देवाला किंवा देवीला अर्पण करण्याचं कारणच काय. प्रत्येकाची जी विचारधारा असेल, प्रत्येकाच्या ज्या श्रद्धा असतील त्या त्याच्याजवळ, पण संविधान हे देवाला किंवा देवीला अर्पण करण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारची भूमिका ही मांडली गेली. एवढंच नव्हे, सक्सेना नावाचे आपले एक सदस्य होते, शिवलाल सक्सेना म्हणून. ते म्हणाले की हे महात्मा गांधींना अर्पण करावं, कारण महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत, त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. अनेक लोक, अनेक सदस्य त्याच्यामधले गांधींचे चाहते होते, अनुयायी होते. असं असताना सुद्धा आपण ते नाकारलं आणि शेवटी कामत चिडले. ते म्हटले, काय नाही, हे तुम्ही पटलावर ठेवा, ह्याच्यावर चर्चा होऊ द्या. अध्यक्ष महोदय, याच्यावरती मतदान घ्या. अखेरीस राजेंद्र प्रसादांना ते ऐकायला लागलं आणि 68 विरुद्ध 42 या मतांनी आपण ठरवलं, आम्ही भारताचे लोक यांनाच आपण हे संविधान अर्पण करणार. तर मग आता जे काही असेल, जे काही भलबुरं घडेल त्याची जबाबदारी आमची.
ती जबाबदारी, त्या जबाबदारीपासून आम्ही पळ काढू शकत नाही. हे या संविधान सभेतून अधोरेखित झालं. आणि पंडित जवाहरलाल नेहरू प्रत्येक वेळी एका अर्थाने त्याला म्हणून पण ड्रायव्हिंग सीट वरती बसलेले असल्यामुळे त्यांच्यावरती अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या होत्या. म्हणजे एका बाजूला ब्रिटिशांसोबतचे सगळे निगोशिएशन्स, वाटाघाटी सुरू होत्या. दुसऱ्या बाजूला मी म्हटलं तसं धार्मिक दंगली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेल्या होत्या. म्हणजे ज्या क्षणी स्वातंत्र्य दिनाचा सगळा महोत्सव होत होता तेव्हा महात्मा गांधी नौखालीमध्ये दंगल शमवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे हा देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा एका डोळ्यामध्ये हसू आणि एका डोळ्यामध्ये आसू अशी अवस्था होती. तिथपासून ही सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामुळे हे स्वातंत्र्याचं मोल फार महत्वाचं आहे असं तसं मिळालेलं नाहीये. त्याच्याकरता अनेकांनी बलिदान दिलं तेव्हा कुठे हा देश स्वतंत्र झाला. त्यामुळे देशाला स्वातंत्र्याचं महत्व माहिती आहे, बहुलतेचं महत्व माहिती आहे, आपल्यावरती असलेल्या जबाबदारीचं भान आहे. आपल्या सगळ्या संविधानकर्त्यांनी पुन्हा पुन्हा ही जबाबदारी अधोरेखित केलेली आहे. तिथपासून हा सगळा प्रवास सुरू होतो. एक प्रसंग आवर्जून सांगितला पाहिजे आणि तो पुन्हा मी यासाठी सांगतोय की आज जे घडतंय ते कुठल्या प्रकारचं घडतंय आणि पूर्वी आपल्या इतिहासामध्ये काय घडून गेलं. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रसंग आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल. या सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना आमंत्रण दिलं गेलं. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक पत्र दिलं राजेंद्र प्रसादांना. ते म्हणाले की आपण राष्ट्रपती आहात, संवैधानिक पदावरती आहात, धर्मनिरपेक्षता हे आपल्या संविधानानं महत्वाचं मूल्य मानलेलं आहे आणि त्याच्यामुळे सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धाराचा प्रकल्प व्हायचा तर होऊ देत, पण त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ नये, आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे. पंतप्रधानांची राष्ट्रपतींना बोलण्याची अशी एक नम्रतेची भाषा असते. जेव्हा सुसंस्कृत पंतप्रधान असतात तेव्हा ते अशा प्रकारे संवाद साधतात. राजेंद्र प्रसादांनी त्यांना जे उत्तर दिलं ते उत्तर ते म्हणाले की माझ्याकडे डिस्क्रिशनरी पॉवर्स आहेत. म्हणजे दोन जस्टिस असताना खरं म्हणजे बोलणं फार अवघड गोष्ट आहे. स्वविवेकाधीन अशा प्रकारचे अधिकार आहेत. आता विवेक म्हटलं की मला जरा भीती वाटते, पण अशा प्रकारचा विवेक जो आहे तो त्यांनी वापरला नाही आणि ते त्या कार्यक्रमाला हजर राहिले. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. म्हणजे दर 15 दिवसाला पंडित जवाहरलाल नेहरू मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित असत आणि त्याचाही एक खंड प्रकाशित झालेला आहे जवळपास 1947 ते 1964 अगदी जाईपर्यंत. त्या पत्रात त्यांनी लिहिलं की राजेंद्र प्रसाद म्हणजे राष्ट्रपती जरी या कार्यक्रमाला गेलेले असले तरी मुख्यमंत्र्यांनी आणि संवैधानिक पदावरती असलेल्या सर्वांनी याची काळजी घेतली पाहिजे, याची खबरदारी घेतली पाहिजे की कुठल्याही धार्मिक कार्यक्रमांना सार्वजनिकरित्या आपण उपस्थित राहता कामा नये. त्याच्यामुळे धर्म आणि राजकारण याची गल्लत करता कामा नये अशा प्रकारचा सल्ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिला. त्यामुळे धर्म आणि राजकारण याचं एक विघातक मिश्रण जे आज केलं जात आहे तशा प्रकारचं होऊ नये हे पंडित जवाहरलाल नेहरू तेव्हा सांगतात. एवढंच नव्हे, आज आवर्जून हे सांगितलं पाहिजे. याच मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये डिसेंबर 1947 नेहरूंचं पत्र आहे. नेहरू असं म्हणतात, मुख्यमंत्र्यांना लिहितात की मी साधारणपणे कुठल्याही संघटनेवरती बंदी घालावी अशा मताचा नाही, मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेची वाटचाल जर्मनीतल्या नाझींप्रमाणे होते असं मला दिसतं. त्यांच्या हालचालींवरती आपण लक्ष ठेवावं, खबरदारी घ्यावी, कारण कदाचित त्यातून पेचप्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. डिसेंबर 1947 हे पत्र आहे. 1 महिन्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या होते. हे लक्षात घ्या की देशातल्या घटनांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सर्वार्थानं भान जे आहे ते पंडित जवाहरलाल नेहरूंना होतं आणि म्हणून त्यांनी हा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिलेला होता. त्यामुळे एक प्रकारे या देशामध्ये
काय प्रकारचं वातावरण निर्माण होऊ शकतं, कोणत्या प्रकारचे धोके आहेत, याची पंडित जवाहरलाल नेहरूंना नेमकी कल्पना होती. इथे संकुचित राष्ट्रवाद जन्माला येऊ नये यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. आणि तुम्ही जर पाहिलं गेल्या 75 वर्षांचा सगळा इतिहास पाहिला तर आपल्याला असं दिसतं की राष्ट्रवादाच्या विविध आवृत्त्या या भारतामध्ये पहिल्यापासूनच होत्या. म्हणजे धर्माच्या आधारावर असलेला राष्ट्रवाद असेल, वांशिक राष्ट्रवाद असेल किंवा फॅसिस्ट राष्ट्रवाद असेल. हिंदू राष्ट्रवादानं गांधींची हत्या केली. मुस्लिम राष्ट्रवादामुळे अख्खा देशच नवीन जन्माला आला. शीख राष्ट्रवादाचा अत्युच्च टोक म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या. वांशिक राष्ट्रवादाचं अतिशय गंभीर रूप म्हणजे राजीव गांधींची हत्या. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या चौघांच्याही हत्या हे एका अर्थानं फॅसिस्ट राष्ट्रवादाचं रूप आहे. आणि ह्या राष्ट्रवाद, या चारही प्रकारचे राष्ट्रवाद जे आहेत याची ज्याला म्हणून अवशेष हे पहिल्यापासून भारतामध्ये होते. पण स्वातंत्र्य आंदोलनामुळे, सामाजिक समतेच्या आंदोलनामुळे, काँग्रेसमुळे आणि आपल्या संविधानामुळे आपण कधीच या राष्ट्रवादाच्या आहारी गेलो नाही. आणि त्या राष्ट्रवादाच्या आहारी गेलो नाही म्हणूनच नीरज चोप्राची आई आणि अर्शदची आई सांगते की ही माझीच लेकरं आहे. त्यांच्यामध्ये काय भेद आहे? आम्ही एकच आहोत. वसुधैव कुटुंबकमच्या नुसत्या भाषा करून उपयोगाचं नसतं, प्रत्यक्ष तो भाव मनामध्ये असायला लागतो. आणि म्हणून त्या प्रकारची भाषा ही पंडित जवाहरलाल नेहरूंनी शिकवलेली होती. ती फार महत्वाची आहे. ती भाषा जर आज आपण विसरलो तर मला असं वाटतं आपण आपला वारसा विसरून जाऊ. एक गोष्ट आवर्जून नोंदवली पाहिजे. इंग्लंडमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू गेले होते आणि तिथे त्यांची एक पत्रकार परिषद होती. म्हणजे पंतप्रधान नेहरू पत्रकार परिषद घ्यायचे. आणि युके मध्ये गेल्यानंतर पण घ्यायचे. तिथं फक्त ANIचेच लोक होते वगैरे असं नाही, सर्व पत्रकार तिथे उपस्थित होते. आणि तिथं त्यांनी असं विचारलं की नेहरू, तुम्ही सगळं बाकीचं बोलता पण तुमच्या देशानं लगेचच कॉमनवेल्थ मध्ये प्रवेश केला. खरं म्हणजे ब्रिटिशांनी तुमच्यावरती एवढे वर्ष अन्याय केला, अत्याचार केला. बघा, युकेचा पत्रकार विचारतोय, ब्रिटिशांनी तुमच्यावरती एवढे वर्ष अत्याचार केला आणि तरी सुद्धा तुम्ही तात्काळ कॉमनवेल्थ मध्ये सहभागी झालात. तेव्हा तर नेहरूंनी दिलेलं उत्तर इतकं महत्वाचं. नेहरू म्हणजे त्याला दोन कारण आहेत. एक म्हणजे आमच्या देशात गांधी जन्मले आणि दुसरं म्हणजे आम्ही भारतीय लोक दीर्घकाळ द्वेष करत नाही. त्यामुळे हा देश प्रेमाचा आहे आणि प्रेमाच्या आधारावरती उभा राहिलेला हा देश आहे. हा देश कुणाचा द्वेष करा, कुणाला तरी दुसऱ्या देशात पाठवा, कोणीतरी आपले दुश्मन आहेत त्यांना संपवा, गोली मारो सारो को, ही भाषा आपल्या देशातली नाही. ती असतील तर ती इथल्या परंपरेशी नाळ सांगत नाहीत. ही भाषा इथली प्रेमाची आणि संविधानानं प्रेमाची भाषा शिकवलेली आहे. जेव्हा संविधान लिहिलं जात होतं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंची एक इच्छा होती की हे संविधान हस्तलिखित स्वरूपात असावं. कारण आज आपल्या कल्पना आहे, अनेक गोष्टी तेव्हाही प्रिंटिंग आणि सगळ्या गोष्टी होत्याच, पण प्रत्यक्ष हाताने लिहिलेलं जे आहे. आणि नेहरूंना अर्थातच त्यांची एक विलक्षण अशी सौंदर्य दृष्टी होती. तर त्यांना सांगितलं की प्रेम बिहारी नारायण रायजादा नावाचा एक सुलेखनकार आहे, कॅलिग्राफी करणारा माणूस आहे, तो फार सुंदर अशा प्रकारे लिहितो. नेहरू म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांनी प्रेम बिहारी नारायण रायजादांना बोलावलं आणि प्रेम बिहारींचे आजोबाही अत्यंत उत्कृष्ट असे सुलेखनकार होते. यांनीही अगदी आर्ट स्कूल मधनं प्रशिक्षण घेतलेलं होतं. तर नेहरू म्हटलं की असं असं लिहायचं आहे, तर तुम्ही किती मानधन घ्याल? तर ते प्रेम बिहारी नारायण रायजादा त्यांना माहित होतं की आपण जे लिहितोय ते किती महत्वाचं आहे, किती ऐतिहासिक आहे. प्रेम बिहारी नारायण रायजादा असं म्हणाले की मी एकही रुपया घेणार नाही, फक्त माझी अट एकच आहे, या हस्तलिखिताच्या प्रत्येक पानावरती माझी स्वाक्षरी असेल.
प्रेम बिहारींनी काय स्वाक्षरी केली? प्रेम बिहारींनी प्रत्येक पानावरती लिहिले प्रेम. संविधानाच्या हस्तलिखितावरती जी प्रत आजही जपून ठेवलेली आहे त्या प्रत्येक पानावरती प्रेम शब्द लिहिलेला आहे. आज जेव्हा तुम्ही संविधान प्रेमी, आम्ही संविधान प्रेमी अशा प्रकारचा उपक्रम सुरू करता आहात, मला असं वाटतं की प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी जो वारसा आपल्याला दिला तो वारसा प्रेमाचा आहे. उनका जो फर्ज है वो अहले सियासत जाने, उनका जो फर्ज है वो अहले सियासत जाने, मेरा पैगाम है मोहब्बत जहां तक पहुंचे. आणि त्याच्यामुळे त्यांनी द्वेष कितीही पसरवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आमचा वारसा प्रेमाचा आहे. तो वारसा ढाई अखर प्रेम के सांगणाऱ्या कबीराचा आहे. तो चार्वाकाचा आहे, तो कबीराचा आहे, तो बुद्धाचा आहे, तो महावीराचा आहे, तो बसवांनांचा आहे, तो महानुभाव पंथाचा आहे, तो वारकऱ्यांचा आहे, तो भक्ती परंपरेचा आहे. तो इथल्या मातीतून जन्माला आलेला आहे. आणि म्हणून म्हटलं की तो तुटणार नाही, तो फुटणार नाही. पण तो हे असंच होणार नाही, साहजिकपणे होणार नाही, नैसर्गिकपणे होणार नाही. त्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील. आणि त्यामुळे केवळ मी संविधान प्रेमी असं म्हणून उपयोगाचं नाही, ढाई अखर प्रेम की असं म्हणून उपयोगाचं नाही, तर जो वारसा, जो नियतीशी करार आमच्या संविधान सभेनं सांगितला, जो आमच्या स्वातंत्र्य चळवळीने सांगितला, तो जपण्याची जबाबदारी ही तुमच्या माझ्या हातामध्ये आहे. जेव्हा झंझावात असतो, प्रचंड मोठं वादळ असतं आणि तुमच्या हातामध्ये दिवा असतो, तुम्हाला माहिती आहे कुठल्याही वाऱ्याच्या एका झोतामध्ये हा दिवा विझून जाईल. अशा वेळेस ज्याच्या हातामध्ये ज्योत आहे त्यानं खूप जपून चालला पाहिजे. त्याच्यावरची जबाबदारी ही खूप मोठी आहे. आपण असं नेहमी म्हणतो ज्योत से ज्योत जगाते चलो. त्यामुळे ज्या पिढ्यांनी एवढा मोठा वारसा आपल्याला दिला, मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो की जेव्हा जेव्हा जत्रेमध्ये किंवा एखाद्या मोठ्या महोत्सवामध्ये बापाच्या खांद्यावरती पोरगं बसतं तेव्हा ते म्हणतं, बघा मला फार पुढचं दिसतंय पप्पा तुम्हाला दिसतच नाही. पप्पा म्हणतो, मला दिसत नाही पण तुला हे कळत नाही की तू माझ्या खांद्यावर बसलास. त्यामुळे या स्वातंत्र्य लढ्याच्या या मागच्या पिढ्यांनी दिलेल्या वारशाच्या अधिष्ठानावरती, त्या खांद्यावरती आपण उभे आहोत. आणि तो खांदा टिकवायचा असेल, तो वारसा पुढे न्यायचा असेल तर केवळ बोलून चालणार नाही, तर आपल्या प्रत्यक्ष कृतींमधून हा बदल घडवावा लागेल. आणि तो बदल घडण्याची सुरुवात जे आपल्याला महात्मा गांधींनी सांगितलं, बी द चेंज यू बिलीव्ह इन, या बदलाची सुरुवात ही तुमच्या आणि माझ्यापासून व्हायला हवी, ती स्वतःपासून व्हायला हवी. त्यासाठी स्वतः विचार करायला हवा. आजची गंमत अशी झाली आहे की आपण विचार करण्याची प्रक्रिया आउटसोर्स केली आहे. आपण स्वतः विचार करत नाही. म्हणजे सुधारक आगरकर असं म्हणाले होते की लोक हो तुम्ही विचार कलहाला का घाबरता, म्हणजे विचाराच्या संघर्षाला. आजची गंमत अशी आपण विचार करायलाच घाबरतो. एक रुका हुआ फैसला नावाचा सिनेमा आहे, त्या सिनेमातला एक संवाद आहे. एक कमिटी बसलेली आहे आणि त्या एका मुलानं वडिलांचा खून केला असा आरोप आहे आणि त्याच्याविषयी सगळेजण हे करतात. त्यातला एक सदस्य म्हणतो, अरे यार जरा विचार, जरा सोचो. तो यार सोचने का काम तो मालिक करता है. आपण जर विचार करण्याचं काम त्यांच्यावरती सोडलं आणि आपण अडाणी राहिलो तर जे अडाणी नाहीत तेच इथलं सगळ्या देशाचा ताबा घेतील. त्यांनी तो घेऊ नये. तो देश, मी जसं म्हटलं की हे संविधान ही जर सगळ्यांची ताकद आहे, हा जर सामूहिक वारसा असेल, हे जर सामूहिक मालकीचं असेल तर तुम्ही ते हातातून निसटून द्याल का? साधा एक गुंठा आपल्या हातून जात असेल तर आपण बांधतो. हा तर आपल्या अख्ख्या देशाचा वारसा आहे आणि त्याच्यावरती प्रत्येक जण त्याच्यामध्ये शेअर होल्डर आहे. त्यामुळे हा वारसा विसरता कामा नये. तो वारसा अधिक समृद्ध कसा होईल यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी दिशा आपल्याला दाखवली, ज्या प्रकारचा वैज्ञानिक दृष्टिकोन इथे निर्माण केला. कारण पंडित जवाहरलाल नेहरूंचं सगळ्यात महत्वाचं योगदान जर कुठलं असेल तर त्यांनी भारतीय समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार कसा करावा हे शिकवलं.
जे काही आहे ते आहे असं स्वीकारण्याची गरज नाही, त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. आणि त्या प्रश्न विचारण्यातूनच ही वैज्ञानिक दृष्टी अधिक विकसित होते. त्यामुळे याच दृष्टिकोनावरती आधारित IIT, IIM, NIV अशा सगळ्या महत्वाच्या शिखर संस्था ज्या आहेत भारतातल्या, त्या नेहरूंच्या काळामध्ये स्थापन झाल्या. 70 वर्षात काय झालं, 75 वर्षात काय झालं, आणि त्यांना प्रश्न पडतात, त्यांना उत्तर मिळत नाही बिचाऱ्यांना. त्यांना हे सांगितलं पाहिजे, त्यांच्यासाठी ही उत्तर दिली पाहिजेत की या देशानं काय केलं की ज्या देशामध्ये सुईचं सुद्धा उत्पादन होऊ शकत नव्हतं, लोकांना खायला मिळत नव्हतं, तिथपासून ते हा देश निर्यात करू लागला. इथपर्यंतचा हा सगळा प्रवास जो आहे तो या नेहरूंच्या दूरदृष्टी दृष्टिकोनातून झाला, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपण या सगळ्या नियतीच्या कराराप्रती कृतज्ञ असलं पाहिजे, संविधानाप्रती, स्वातंत्र्य आंदोलनाप्रती. आणि हे सांगण्याकरता संविधानाच्या अनुच्छेद 51 क मध्ये हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे हे सांगण्याची आवश्यकता भासली नाही पाहिजे. मग ते कर्तव्य होऊन जात. आपल्याला मनापासून आतून हे पटलं पाहिजे. आणि त्यासाठी ज्याला म्हणतो आपण एखादी गोष्ट इंटरनलाइज करणं, आत्मसात करणं, हा स्वातंत्र्य लढ्याचा वारसा जर आपण आत्मसात नाही केला आणि जर आज तो वारसा नष्ट करण्याचा, तो नियतीचा करार संपुष्टात आणण्याचा जो प्रयत्न होतोय त्याला जर विरोध नाही केला तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला आणि मला माफ करणार नाहीत, याची जाणीव आपल्या मनाच्या तळाशी असू द्यात. आपण माझं लांबलेलं भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो.